आगमन व्यासपीठावर होत आहे। सर्वप्रथम भारत मातेला वंदन करून आजच्या या मेळाव्याला सुरुवात होते। सर्व आमचे मलकापूरचे आजी माजी नगरसेवक आणि समवेतक सर्वांनी मनोहर भाऊ, सर्वांनी अशोक भाऊ आणि सर्वांनी आमचे मलकापूर नगरीचे सर्व आजी माजी नगरसेवक आणि आमचे सर्व सुज्ञ नागरिक यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वमाननीय भावांसाठी अतिशय सुंदर मलकापूर शहराचे विकास की मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या साठी घेतलेल्या प्रचाराच्या सभेच्या निमित्तानं हे असं चित्र आम्हाला बघायला मिळेल। कधी माझ्या देखील स्वप्नात नव्हतं की असा सुद्धा दिवस येईल की व्यासपीठावर इतके सगळे लोक आपल्या उपस्थित असतात। मला खऱ्या अर्थानं स्वर्गीय जयवंतराव अप्पांची आठवण येते की स्वर्गीय अप्पा सातत्यानं सांगायचे की आपल्या या शहराचा विकास करण्यासाठी या शहरामधले सगळे जुने जाणते जाणकार लोक एकत्रित करण्याची गरज ही आपल्याला आहे। आणि त्यामुळे या गावासाठी ज्या ज्या लोकांनी योगदान केलं, या गावासाठी स्वर्गीय कराळे साहेबांचं मोठं योगदान आहे, स्वर्गीय भास्कररावजी शिंदे साहेबांचं मोठं योगदान आहे, त्यानंतरच्या पिढीमध्ये आदरणीय भाऊ आपलं देखील मोठं योगदान आहे, मनोहर भाऊंनी या गावामध्ये काम केलं आपलं देखील योगदान आहे। आणि ही जी टीम आपल्याला आज दिसते, या सगळ्या टीमचं मोठ्या प्रमाणावर हे शहर घडवण्यामधलं योगदान। मलकापूरची निर्मिती झाल्यानंतर एक गाव म्हणूनच आपल्या गावाची निर्मिती झाली आणि कराड शहरापर्यंत जाताना सुद्धा आपल्याला असं वाटायचं की खूप लांब आपलं गाव आहे। कराड शहरापर्यंत रस्त्याने जाताना कुठलीही लोकवस्ती निर्माण झाली नव्हती। कराड शहराचा बाहेरचा भाग म्हणून संगम हॉटेलला समजलं जायचं की संगम हॉटेल म्हणजे अगदी कराड शहराच्या बाहेर असणारा हा परिसर आहे। आणि मग या मलकापूरची निर्मिती होत असताना कराड तालुक्यातले, सांगली जिल्ह्यामधले, सातारा जिल्ह्यामधले लोक आपल्या मलकापूरमध्ये स्थायिक झाले आणि टप्प्याटप्प्यानं या गावची निर्मिती झाली। टप्प्याटप्प्यानं ग्रामपंचायत झाली, ग्रामपंचायत मोठी झाली, नगरपंचायत झाली, त्याचं रूपांतर आज नगर परिषदेमध्ये झालं। आणि येणाऱ्या काळामध्ये मी आपल्या समोर एक दृष्टिकोन ठेवतो की ज्या झपाट्यानं मलकापूर वाढत चाललेलं आहे, मलकापूर नगर परिषदेचं रूपांतर हे ब वर्ग नगरपालिकेमध्ये येणाऱ्या काळामध्ये होताना देखील आपल्याला दिसेल। आज सुद्धा मलकापूरची लोकसंख्या जनगणना होईल त्यावेळेला 50,000पेक्षा अधिकची लोकसंख्या ही आपल्या मलकापूरची झालेली आपल्याला लक्षात येईल। आणि आज मलकापूरकडे पाहत असताना लोकांचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे। बाहेरचे लोक मलकापूरला येतात तर निसर्गरम्य शहर म्हणून मलकापूरकडे पाहतात। आगाशिवाच्या लेण्यांकडे पाहत असताना मलकापूर शहराला या सगळ्या लेण्यांचं मुख्य गाव म्हणून पाहिलं जातं। तसं बघितलं तर पाटण तालुक्याला, कराड तालुक्याला जोडणारं गाव म्हणून आपल्याला पाहिलं जातं आणि सातारा जिल्ह्याला कोकणाला जोडणारं सुद्धा प्रमुख गाव म्हणून कराड मलकापूरकडेच पाहिलं जातं। असा दूरदृष्टिकोन या शहराकडे पाहताना लोक आता ठेवायला लागलेली आहेत। आज मलकापूर मधून जात असताना बाहेरच्या लोकांना काय दिसतं तर येणाऱ्या काळामध्ये 14 लेनिंगचा हायवे आपल्या मलकापूर मधनं जाणार की 6 लेन ह्या पुलावर असणार आहेत आणि 8 लेन या खाली असणार आहेत, असं 14 लेनिंग हे आपल्या मलकापूर मधून होणार आहे। आणि आज मला तुम्हाला सांगताना आनंद वाटतो की मी नितीनजी गडकरी साहेबांकडे मागणी केलेली आहे की आपल्या कराडला जो पूल आपण दिलेला आहात की पंकज हॉटेल पासून जो पूल अगदी नानलापूर पर्यंत आपल्या जातो, त्या पुलाचं सुशोभीकरण करण्यासाठी आम्हाला निधी उपलब्ध करून द्या। आणि या पुलाचं सुशोभीकरण आपण करणार आहे। आपला साधारण पूल असणार नाही तर पुलाच्या खाली
कराडसाठी ज्यांनी योगदान दिलंय, मलकापूरसाठी ज्यांनी योगदान दिलंय, कराडचं गतवैभव ज्यांनी वाढवलंय, मलकापूरचं गतवैभव ज्यांनी वाढवलंय, अशा सगळ्या लोकांचं स्मरण करण्यासाठीच्या वॉल आपल्याला तिथं करायच्या. जी खासियत आपल्या मलकापूरची आहे, कराडची आहे, त्याच्यासाठीच आपल्याला वॉल करायच्या. आणि एक सुंदर अशा शहराकडे आपण चाललोय, अशा प्रकारचं चित्र या कराड मलकापूरकडे येत असताना रस्त्यावरून निर्माण व्हावं, अशा प्रकारची आता सुविधा, अशा प्रकारच्या नवीन डेव्हलपमेंटच्या बाबतीमधले प्रकल्प हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करायचे. एखादं लहान गाव मोठं होत असतं त्यावेळेला असंख्य अडचणी त्या गावाला येत असतात. आपल्याला समजा 1000 लोकसंख्येचं गाव असतं आणि तेच गाव ज्या वेळेला 10,000 लोकसंख्येचं होतं त्यावेळेला गावामध्ये असंख्य समस्या निर्माण होत असतात. आपण पाणी पुरवठ्याची निर्मिती करत असताना गावच्या लोकसंख्येच्या आधारावरती निर्मिती केलेली असते. ज्या वेळेला लोकसंख्या प्रमाणापेक्षा जास्त वाढते, चांगली सुविधा असल्यामुळे, गावाचा नावलौकिक वाढल्यामुळे त्यावेळेला आपल्या व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात भार देखील येत असतो. आपण जर का एखाद्या पाणी पुरवठ्याची योजना पुढच्या 15 वर्षाचा 20 वर्षाचा विचार करून केली तर त्यावेळेला नॅचरल डेव्हलपमेंट गावाची ज्या वेळेला होते त्यावेळेला लोकसंख्या किती वाढू शकते याचं आकलन करून ती व्यवस्था केलेली असते. पण एखाद्या गावाची व्यवस्था जर का चांगली असेल, गावाचा नावलौकिक जर का वाढला आणि लोकसंख्या जर का आपण अपेक्षित केलं होतं त्याच्यापेक्षा जास्त वाढली तर त्यावेळेला व्यवस्थेवर आपल्या ताण निर्माण होऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना बरेच वेळेला आपल्याला असं वाटतं की आपली पाणी पुरवठा योजना आपण निर्माण केली, चांगली योजना आहे, 24/7 योजना आहे, लोक ती योजना आपली बघायला येतात. पण त्या योजनेमधून बरेच वेळेला आता पाणी पुरवठा जास्त वाढलेला असल्यामुळे ताण निर्माण होतो, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे ही परिस्थिती जर का भविष्य काळामध्ये आपल्याला सोपस्कररित्या सोडवायची असेल तर केंद्राचा आणि राज्याचा पैसा मोठ्या प्रमाणावर आपल्या मलकापूरसाठी उपलब्ध करून या सगळ्या सोयी आणि सुविधा विस्तारित करण्याच्या बाबतीमधलं पाऊल हे भविष्य काळामध्ये आपल्याला टाकणं गरजेचं. एखादं घर आपण बांधलं, ज्या वेळेला आपण घर बांधलं त्यावेळेला एक आपला परिवार आहे. परिवार जसा मोठा होतो तसा घरामधल्या खुल्या कमी पडतात, त्यावेळेला त्या घराचा विस्तार करायला लागतो. आणि त्यामुळे विस्तार करण्याची प्रक्रिया ही आता अलीकडच्या काळामध्ये आपल्याला या नवीन कार्यकालामध्ये सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन ही विकासाची प्रक्रिया पार पाडायची. सांडपाण्याचं व्यवस्थापन असलं तरी तीच व्यवस्था आपल्याला करावी लागणार आहे. एसटीपी आपण निर्माण केलेला आहे, त्या एसटीपीला कसा चांगल्या पद्धतीने आणखीन फंक्शनल करता येईल, एफिशियंट करता येईल याचा सुद्धा विचार आपल्याला करायला लागणार आहे. आणि मला असं वाटतं की मलकापूरच्या विकासाची 25 वर्षाची विजन आपल्याला ठेवायची. 25 वर्षाचं स्वप्न आपल्याला आज पाहायचंय की 2025 साली आज आपण निवडणुकीला सामोरे जातोय. 2047 साली भारत हा विकसित राष्ट्र होणार आहे. 2047 साली माझं मलकापूर कुठं असणार आहे याचं अनालिसिस, याचं प्लॅनिंग आज खऱ्या अर्थानं या नवीन बॉडीनी करणं गरजेचं. पुढच्या 23 वर्षामध्ये मला काय काय करायचंय हे प्रत्येक नगरसेवकांनी विचार करणं गरजेचं आहे. पुढच्या 23 वर्षानंतर काय काय आपल्या गावामध्ये पाहिजे याचा विचार नगराध्यक्षांनी करायचा आहे, उपनगराध्यक्षांनी करायचा आहे, सगळ्या नवीन निवडून जाणाऱ्या लोकांनी करायचं आहे. आणि 23 वर्षामध्ये टप्प्याटप्प्यानं एक मॉडर्न, अत्यंत विकसित, अत्यंत आधुनिक, अत्यंत निसर्गरम्य आणि खऱ्या अर्थानं भारताच्या नकाशावर अत्यंत उत्कृष्ट असणारं शहर माझं कसं मला बनवता येईल याच्यासाठीचा दृष्टिकोन आज खऱ्या अर्थानं मलकापूर मध्ये निवडून आलेल्या लोकांनी येणाऱ्या काळामध्ये करायचं. आज मी खऱ्या अर्थानं आदरणीय मनोहर भाऊंना सांगू इच्छितो की आपण 2018 साली मलकापूरच्या नगर परिषदेची इमारत ही उभा करायला घेतली आणि आज अजून मला वाटतं 7 कोटी रुपयाचा निधी हा उपलब्ध राजू भैया झाला की आपली नगर परिषदेची इमारत पूर्ण होणार. खऱ्या अर्थानं आपण मुख्यमंत्री साहेबांना भेटला त्यावेळेला आपण प्रस्ताव देखील मुख्यमंत्री साहेबांना दिला. त्यांनी सुद्धा त्वरित त्या गोष्टीला मुक सहमती दिली की ही आपण मलकापूर नगर परिषदेची इमारत ही ताबडतोब पूर्ण करून टाकू. आज या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या निमित्तानं मी तुम्हाला आश्वासन देतो की येणाऱ्या 3 तारखेला ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या विचाराचं सगळं पॅनल आपण निवडून देऊ, भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष आणि सगळे लोक आपण निवडून देऊ,
त्याच दिवशी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना ज्या वेळेला मी आपला निकाल कळवण्यासाठी फोन करीन त्याच वेळेला तुम्हाला मी तारीख सांगेन की ह्या दिवशी आपण जी आर काढतो. आणि मलकापूर नगर परिषदेची इमारत पूर्ण करण्यासाठी लागणारे पैसे तर आपण देऊच, पण त्याच्याबरोबर मलकापूर नगर परिषदेच्या आवारामध्ये एक लॉन असावं. जिथं जिथं जागा असेल तिथं तिथं एखादी बॉल आपल्याला करता यावी याची सोय सुविधा व्हावी. ज्या ज्या जुन्या लोकांनी मलकापूर नगर परिषदेसाठी योगदान दिलंय, मलकापूर गावासाठी योगदान दिलंय, त्यांचं एक म्युझियम असावं, एक लायब्ररी असावी. याचा ऍडिशनल आराखडा हा तुम्ही तयार करून द्यायचा आणि एकाच वेळेला मलकापूर नगर परिषदेसाठीचे पैसे आणि या वाढीव आराखड्यासाठीचे पैसे देण्याची जबाबदारी ही माझी राहील. ते आवर्जून तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांग. आज आपल्या या कराड तालुक्याला भारतीय जनता पार्टीच्या केंद्राच्या आणि राज्याच्या सरकारने काय दिलं, तर भारतीय जनता पार्टीच्या केंद्राच्या आणि राज्याच्या सरकारने मिळून आपल्या तालुक्याला भरभरून देण्याच्या बाबतीमधली भूमिका घेतली. मग भारतीय जनता पार्टीचं आपलं केंद्रातलं आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली चाललेलं सरकार आहे. ज्या ज्या ठिकाणी राज्य सरकारला केंद्र सरकारच्या वाट्याची गरज पडते त्या त्या ठिकाणी केंद्र सरकार हातभार लावतं आणि त्यामुळे ताकदीनं महाराष्ट्र राज्य मोठ्या प्रमाणावरचे विकासातले प्रकल्प करू शकताना तुम्हाला दिसते. आज कराड शहरामध्ये स्टेडियमच्या रिडेव्हलपमेंटसाठी आपण आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना पैसे मागितले, तर स्टेडियमच्या रिडेव्हलपमेंटसाठीचे काही निकष आहेत. आपली तालुक्याची जागा आहे आणि तालुक्यामध्ये स्टेडियम असेल तर त्याला 15 ते 20 कोटी रुपये पर्यंतचा निधी हा राज्य सरकारने द्यावा, अशा प्रकारचे रेकमेंडेशन हे हाय पॉवर कमिटीचे होते. आम्ही मागणी केली. मागणी करत असताना आदरणीय देवाभाऊंनी आम्हाला सांगितलं की लागेल तेवढे पैसे कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमला आपण देऊ. मी सुद्धा विचार केला की लागेल तेवढे पैसे देतो. आदरणीय उपमुख्यमंत्री त्या काळामध्ये म्हणत होते, त्यामुळे आम्ही प्रस्ताव 100 कोटी रुपयाचा तयार करून दिला आणि 100 कोटीचा प्रस्ताव तयार करून दिल्यानंतर हाय पॉवर कमिटीने तो प्रस्ताव रिजेक्ट केला. हाय पॉवर कमिटीने आम्हाला निमंत्रण दिलं की तुम्ही येऊन आमच्याशी चर्चा करा. हाय पॉवर कमिटीच्या लोकांनी आम्हाला सांगितलं की 100 कोटी रुपये कुठल्या निकषावर तुम्हाला देता येतील. आज तुमची तालुक्याची जागा आहे, 15 ते 20 कोटी रुपये पर्यंत आम्ही निधी देऊ, त्याच्यामध्ये तुम्ही स्टेडियमचं काम पूर्ण करा. पण आम्ही तर मोठं स्वप्न बघितलं होतं. मी तोंड वर करून सगळ्यांना सांगितलं होतं की इथं आयपीएलच्या मॅच आपल्याला घ्यायच्यात. आपल्या कराडला विमानतळ आहे, विमानाचं लँडिंग इथं होऊ शकतंय, आयपीएलची स्पर्धा होऊ शकते, रणजी ट्रॉफीची मॅच होऊ शकते. कैलासवासी खशाबा जाधवांचं मूळ गाव म्हणून आपण कराडकडे पाहतो. कैलासवासी खशाबा जाधव हे ऑलिम्पिक वीर आहे. कराडचा एक व्यक्ती, कराडचा एक सुपुत्र हा ऑलिम्पिक साठी हेल्सिंकीला गेला आणि हेल्सिंकीला जाऊन आपल्या देशाचं नाव मोठं केलं 1950च्या दशकामध्ये. असं आमचं कराड आहे. स्वर्गीय चव्हाण साहेबांची कर्मभूमी असणार आपलं कराड आहे आणि त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होणार आहे. हाय पॉवर कमिटीशी चर्चा केली. हाय पॉवर कमिटीने सांगितलं की हे शक्य नाही आणि जोपर्यंत हाय पॉवर कमिटी क्लिअरन्स देत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत ती फाईल जाऊ शकत नाही. मी लगेच आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबांचा त्या काळामध्ये वेळ घेतला आणि देवेंद्रजींना सांगितलं की साहेब मी हा शब्द दिलेला आहे आणि द्यायचा असेल तर मोठा निधी आपल्याला दिला पाहिजे. साहेबांनी स्मितहस्य केलं आणि ताबडतोब हाय पॉवर कमिटीच्या चेअरमनला फोन केला देवाभाऊंनी आणि त्यांनी सांगितलं की अतुल भोसलेंची जी फाईल आहे ती आहे तशी तुम्ही मंजूर करा, त्यात काही क्वेरी काढत बसू नका, यांना मान्यता द्या. आणि त्याच दिवशी हाय पॉवर कमिटीने पुढच्या मीटिंग मध्ये प्रपोजल ठेवण्याचा निर्णय घेतला. पुढच्या मीटिंग मध्ये प्रपोजल ठेवण्यात आलं आणि 96 कोटी 50 लाख रुपयाची मंजुरी हाय पॉवर कमिटीने दिली. आणि भाऊ खरी वस्तुस्थिती आहे की 96 कोटी 50 लाखाची मंजुरी कागदोपत्री नाही, तर पहिला हप्ता 10 कोटी रुपयाचा दिला आणि या स्टेडियमच्या सगळ्या वॉल्स या डेमॉलिश करून जोरानं वेगानं काम तिथं त्या स्टेडियमचं चालू आहे. आणि तुम्हाला आज मी सांगतो की पुढच्या 1 वर्ष 2 महिन्यामध्ये, एक्झॅक्टली 1 वर्ष आणि 2 महिन्यामध्ये कराडचं छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम पूर्णत्वाकडे गेलेलं तुम्हाला दिसेल. इतक्या वेगानं आणि गतीनं काम हे कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचं चालू आहे. 133 कोटी रुपयाचा निधी पीडब्ल्यूडी खात्याच्या माध्यमातून रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये दिला. महाराष्ट्रामधला एकमेव असा मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघामध्ये प्रमुख जिल्हा मार्ग 220 किलोमीटरचे आम्ही केलेले आहेत. 220 किलोमीटर रस्ते असे आहेत जे प्रमुख जिल्हा मार्ग आपण केलेले आहेत. अहो फार दूर कशाला जायचं,
ज्या ज्या गावामध्ये प्रमुख जिल्हा मार्ग बसत नाही त्या गावाची कनेक्टिव्हिटी आम्ही इतर जिल्ह्याशी दाखवण्यासाठी खूप मोठी प्रयत्नाची परिकष्टा करून त्या गावामध्ये प्रमुख जिल्हा मार्ग निर्माण करण्याच्या बाबतीमधलं काम हे मागच्या कालावधीमध्ये आपण केलेलं आहे. आपल्या कराड तालुक्यामध्ये हॅमचा रस्ता हायब्रिड अॅन्युटी प्रोग्रामच्या माध्यमातून आपण रस्ता दिला. हायब्रिड अॅन्युटी मेंटेनन्सच्या माध्यमातून कुसूर पासून दोंडेवाडी पासून ते रेल्वे कारखान्यापर्यंत शेनोली पर्यंतचा रस्ता 4 लेनिंग करण्यासाठी 250 कोटी रुपयाचा निधी मागच्या कालावधीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याचं काम देखील आपण केलं. आपण सगळ्यांनी मिळून मला मागणी केली की मलकापूर मधल्या रस्त्यांसाठी पैसे उपलब्ध करून द्या. मलकापूर मधल्या रस्त्यांसाठी 20 कोटी रुपयाचा निधी हा मागच्या कालावधीमध्ये आपण उपलब्ध करून दिला आणि काही ठिकाणचे रस्ते तर पूर्ण देखील झालेले आहेत. अगदी भाऊ तुमच्या स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या समोरच्या रस्त्याचं उद्घाटन हे मागच्या कालावधीमध्ये रस्ता पूर्ण झाला, त्याचं उद्घाटन देखील आम्ही पूर्ण केलेलं आहे. काही ठिकाणचे अजित काका तुम्हाला माहिती आहे रस्त्याची भूमिपूजन सुद्धा मागच्या कालावधीमध्ये आपण घेतलेले आहेत. अनेक ठिकाणच्या रस्त्याची भूमिपूजन झालेली आहेत आणि काही ठिकाणची कामं मात्र पूर्ण झालेली देखील आपल्याला दिसतात. मलकापूर शहर हे खऱ्या अर्थानं स्वर्गीय जयवंतराव अप्पांची कर्मभूमी होती. आम्ही देखील इथं राहतो आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं सुरेश बाबा असतील, मी असेल, आमचं विशेष प्रेम हे मलकापूर विषयी आहे. इतकं प्रेम हे आमचं मलकापूर विषयी आहे की हे गाव हे आपल्याला खऱ्या अर्थानं जगाच्या नकाशावर न्यायचंय. हा खऱ्या अर्थानं प्रयत्न हा भविष्य काळामध्ये आमचा राहणार आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, या सगळ्या गोष्टी सत्यात आणण्यासाठी सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची आपल्याला आवश्यकता आहे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जायची आवश्यकता असल्यामुळं सगळे आपल्या मधले जे नेते मंडळी आहेत त्यांच्या एकत्रीकरणाची मोहीम मी विधानसभेचा सदस्य झाल्यापासून 1 वर्ष आम्ही ही मोहीम करतो. 1 वर्षाच्या मोहिमेमध्ये खऱ्या अर्थानं यश हे मला आत्ता मिळालं, पण त्या मोहिमेची सुरुवात मात्र निवडून आलेल्या दिवसापासून मी आजपर्यंत करतोय. ही मोहीम करत असताना आपण कसलाच विचार केला नाही, मागचं सगळं विसरून जायचं हा निकष आपण लावला आणि चांगलं काम करणारी लोक बरोबर घ्यायची, जोमानं काम करणारी लोक बरोबर घ्यायची, दृष्टिकोन असणारी लोक बरोबर घ्यायची, नेतृत्व करत असणारी लोक आपल्याला बरोबर घ्यायची आणि बरोबर घेत असताना किंतु परंतु मनामध्ये ठेवायचा नाही हा दृष्टिकोन आम्ही घेतला आणि त्या दृष्टिकोनाचं यश आपल्याला आज इथं दिसतंय की व्यासपीठावरची जर का तुम्ही सगळे मंडळी बघितले तर सगळे नेतृत्व करू शकत असणारी मंडळी एकाच वेळेला व्यासपीठावर आपण घेतली आहे आणि व्यासपीठावर घेत असताना मला याची देखील जाणीव आहे की लोकांच्या मनामध्ये किंतु परंतु आहे. आज आदरणीय मॅडमचं भाषण होत असताना सारिकाताईंचा मी चेहरा बघत होतो. मला लक्षात आलं की त्यांना सुद्धा असं वाटतं की कसं काय यांना भाषणाचा चान्स मिळतोय, आम्हाला सुद्धा भाषणाचा चान्स मिळाला पाहिजे असं त्यांनाही वाटू शकत असतं. पण शेवटी सगळ्यांना संधी देणं शक्य नसतं. काही लोकांनी संधी घ्यायची असते, काही लोकांनी पाठबळ द्यायचं असतं, पाठिंबा द्यायचा असतो आणि त्यामुळे ज्याला ज्याला जिथं जिथं आपण संधी देऊ शकतो त्याला त्याला तिथं तिथं संधी देण्याचं काम भाऊ आपण केलेलं आहे. ज्याला ज्याला नव्यानं संधी द्यायचंय त्याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्नशील आहोत. मला याची सुद्धा जाणीव आहे की आपल्या 22 जागांसाठी 133 लोकांनी इच्छुक म्हणून अर्ज भरलेले आहे आणि 133 लोकांनी अर्ज भरल्यामुळे 22 लोकांना संधी मिळणार आणि 111 लोकांना संधी मिळणार नाही. आणि ज्या वेळेला आपले 133 लोक इच्छुक झाले त्यावेळेला एक नवा राजकीय विचार देखील इथं उदयास आला आणि तो राजकीय विचार असा आहे की यामधनं जे नाराज होतील त्यामधनं आम्ही पॅनल करणार. मला आपण सांगा, आमचं खणखणीत नाणं आहे, आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. आज सुद्धा कुठल्या चिन्हावर लढायचं हे आमचं फिक्स आहे, कोण आमचे लोक आहे हे फिक्स आहे. भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्य असलेले लोकच या निवडणुकीला सामोरे जाणार हे आमचं निश्चित आहे. कुठल्या अजेंडावर निवडणूक लढवतो तर विकासाच्या अजेंडावर आम्ही निवडणूक लढवतोय हे आमचं निश्चित आहे. विरोधकांची बाजू बघा की विरोधकांचं कशी निवडणूक लढवायची हे अजून फिक्स नाही, कुठल्या चिन्हावर निवडणूक लढवायची हे अजून फिक्स नाही, कुठल्या पार्टीवर निवडणूक लढवायची हे अजून फिक्स नाही. फक्त इतकंच म्हणतात आहे की आम्ही समविचारी लोक एकत्रित घेऊ. ते समविचारी नाहीये, कोण समदुःखी असेल तर त्यांना बरोबर घ्यायचं आणि निवडणूक लढवायची यांची स्ट्रॅटेजी. आमची स्ट्रॅटेजी
ही विकासात्मक कामावर निवडणूक लढवण्याची स्ट्रॅटेजी आहे किंवा धोरण आमचं ते आहे. आमचा दृष्टिकोन आहे की मलकापूर शहर हे झोपडपट्टी मुक्त शहर करण्याचा आमचा दृष्टिकोन. आमचा प्रयत्न राहणार आहे की ज्या वेळेला आम्हाला लोक सत्ता देतील त्यावेळेला पहिल्यांदा आपण मलकापूरच्या झोपडपट्टीचं निर्मूलन करण्याचा संकल्प हा घ्यायचा. आणि तो संकल्प घेत असताना कोल्हाटी समाजाचे माझे भाऊ बहिणी असतील, दांगड समाजाचे माझे भाऊ बहिणी असतील, झोपडपट्टीमध्ये राहिलेले लोक आहेत, त्या लोकांना घेऊन पहिल्यांदा आपण मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक करायची, त्यांचे प्रतिनिधी घेऊन मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक करायची. आणि आदरणीय देवाभाऊंना मी एवढंच सांगणार आहे की साहेब, सगळे निकष बाजूला ठेवून आपण सरकारच्या निकषामध्ये बसवून हा प्रकल्प कसा पूर्ण करायचा हे बघू. अनेक निकष आहेत, त्या निकषामध्ये कसं बसवायचं हे आपणच आम्हाला सांगा. आपणच अधिकाऱ्यांना बरोबर घ्या आणि अधिकाऱ्यांना निर्देश द्या की ही माझी योजना पूर्ण झाली पाहिजे. खऱ्या अर्थानं आपल्या झोपडपट्टीची निर्मिती झाली त्यावेळेची लोकसंख्या कदाचित कमी असेल. आज लोकसंख्या वाढलेली आहे, आज समस्या आहे तुमच्या समोर. आज तिथं राहणारी लोक समजा 140 कुटुंब होती पूर्वी, 20 वर्षापूर्वी, तिथं आज 500 कुटुंब आहे. मग 140 पासून 500 पर्यंत तुम्ही कशा प्रकारे लोकांना अकोमोडेट करणार हे देखील तुम्हाला ठरवावं लागेल, विचार करावा लागेल. सरकारने समजा एखादा निकष त्यांच्या नियमावलीमध्ये घातला असेल, त्या निकषामधून आपल्याला हा मार्ग कसा काढता येईल याच्यासाठी सुद्धा तुम्हाला विचार करावा लागेल. आणि हे सगळं कधी शक्य होईल तर मुख्यमंत्र्यांचा हात आपल्या डोक्यावर असला तरच या गोष्टी शक्य होतील, अन्यथा या गोष्टी शक्य होणार नाही. नियमामध्ये जेवढं बसेल तेवढी परवानगी मिळेल, राहिलेल्या लोकांचं तुम्ही काय करणार हा प्रश्न तुमच्या समोर निर्माण होईल. आणि त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारची मदत तुम्हाला गरजेची आहे, नगर विकास विभागाची मदत तुम्हाला गरजेची आहे. वेळ प्रसंगी माडाला सुद्धा तिथं आणायचं का हा सुद्धा विचार तुम्हाला करावा लागेल. आणि त्या विचार केल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या समोर तुम्हाला तो विषय मांडावा लागेल. लो कॉस्ट हाऊसिंग हे तुम्हाला तिथं कसं करायचं आणि तुम्हाला जर का स्काय स्क्रेपर करायची असेल, मोठी इमारत करायची असेल तर ती कशी करता येईल, कुठल्या निकषामध्ये बसून करता येईल, समजा आपल्याला प्लॉट्स करायचे असतील तर ते कसे करता येईल याचा विचार, याचं डेव्हलपमेंटल प्लॅनिंग हे तुम्हाला मलकापूरमध्ये बसून करावं लागेल. आणि नुसतं प्लॅनिंग आपल्याला करायचं नाही तर या 5 वर्षामध्ये किल्ली देण्यासाठी अमित शाह साहेबांना आपल्याला बोलवायचं. अमित भाईंनी आपल्याला शब्द दिलेला आहे. अमित भाईंनी माझ्या ज्या वेळेला प्रचाराची सभा झाली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी इथं परत येईन तर झोपडपट्टी वासियांना पक्क्या घराची किल्ली देण्यासाठी येईन, असा शब्द अमित भाई शाह साहेबांनी दिलेला आहे. आपण त्यावेळेचं त्यांचं भाषण बघा, त्यांचं मार्गदर्शन बघा. त्यांनी शब्द दिला की मी हे करण्यासाठी येईन आणि हे सगळं करणं शक्य आहे. पाटण कॉलनीमध्ये देखील आम्ही आता संकल्प केलेला आहे. लँड यूज परमिशन चेंज करण्यासाठी आम्ही शासन दरबारी प्रस्ताव दिलेला आहे आणि तो प्रस्ताव सुद्धा लॉ अँड ज्युडिशरीकडे आहे. येणाऱ्या काळामध्ये निवडणूक झाल्यानंतर आम्ही तिथं जाणार आहे आणि मुख्यमंत्री साहेबांकडून ती सुद्धा केस क्लिअर करून घेणार आहे. लँड यूज परमिशन चेंज करायची, लो कॉस्ट हाऊसिंग साठी लँड यूज परमिशन करायची, जी पार्किंग साठी जागा आहे तिला लो कॉस्ट हाऊसिंग मध्ये कन्वर्ट करायचं आणि तिथं देखील आपल्याला पक्की राहण्याची घरं त्या लोकांना द्यायची. मला आपण सांगा, अनेक वर्षापासून लोक इथं राहतात. मलकापूरच्या निर्मितीपासून आमचा तो समाज तिथं राहतो. ते लोक तिथं राहतात. ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला घरामध्ये पाणी येतं. मुलगा मुलगी शिकत असेल तर त्याच्या पुस्तकावर पाणी पडतं. शाईचा पेन असेल तर शाई सगळी आपे पसरते. अशा पद्धतीचं वाईट परिस्थिती निर्माण होते. जे चुलीवर स्वयंपाक करतात त्यांना मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण होते. मागच्या कालावधीमध्ये आपण तिथं संरक्षण भिंत सरकारच्या माध्यमातून केली. ती संरक्षण भिंत करून काही अंशी समस्या मार्गी लागली. पण ज्या वेळेला पक्की राहण्याची घरं होती त्यावेळेला सन्मानाचं जीवन त्या परिसरामधले लोक जगू शकतील आणि तो प्रयत्न आपल्याला भविष्य काळामध्ये करायचा. आपल्या शहराची जी अंडरग्राउंड ड्रेनेजची व्यवस्था आहे ती मागच्या कालावधीमध्ये तुम्ही इनिशिएट केली. ती व्यवस्था 2047 सालापर्यंत लोकसंख्या गावची किती होणार, गावामध्ये किती एरिया डेव्हलपमेंटसाठी अवेलेबल आहे, आपल्याला एअरपोर्टचे नियम किती लागू होतात, त्या एअरपोर्टच्या नियमाप्रमाणे किती उंचीचं बांधकाम आपल्याला करता येतं, भविष्य काळामध्ये जे जुने बांधकाम आहे त्याचं रिडेव्हलपमेंट झाल्यावर किती लोकसंख्या वाढेल आणि ती लोकसंख्या वाढल्यानंतर आपल्या गावाला नेमकी व्यवस्था किती मोठी लागेल याचं नियोजन करून आपल्याला त्या योजनेला पैसे आणणं गरजेचं आहे. आज जर का आपण घाई गडबडीमध्ये एखादी योजना करायला गेलो तर कदाचित कमी पैसे आपल्याला मिळतील. योजना कदाचित तात्पुरती चांगली सुद्धा होईल पण भविष्य काळामध्ये आपल्याला 5 वर्षांनी 10 वर्षांनी त्या योजनेला चालवताना अडचणी देखील निर्माण होऊ शकतात.
आपली आजची जी योजना आहे ती अत्यंत आधुनिक आणि चांगली करण्यासाठीचा प्रस्ताव शासन दरबारी आपल्याला सादर करणं गरजेचं आहे. आपली आत्ताची 24/7 योजना चांगली आहे, ती आणखीन चांगली करण्यासाठी किती पैसे लागतील, एसटीपीच्या योजनेसाठी किती पैसे आपल्याला लागतील, अंडरग्राऊंड ड्रेनेजची गटरची योजना अत्यंत आधुनिक करण्यासाठी आपल्याला किती पैसे लागतील, याचा एकत्रित प्रस्ताव तयार करणं गरजेचं आहे. उंडाळे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आम्ही चालू करणार या सरकारच्या कार्यकालामध्ये, हे आज मी घोषित करतो. मी आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांबरोबर बैठक केली आणि मी सांगितलं की स्वर्गीय विलास काकांनी ही योजना उंडाळे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना निर्माण करण्याचं स्वप्न बघितलं. ती योजना त्यांच्या आणि आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या कार्यकालामध्ये पूर्ण होण्यापर्यंत ती आली, पण ती योजना कधी चालू झाली नाही. आज आम्ही ती योजना चालू करणार आणि ती योजना चालू करत असताना जखीनवाडी असेल, नांदलापूर असेल, कोयना वाजा असेल आणि मलकापूर मधला वाढीव जो भाग आहे त्या वाढीव भागाला पाणी मिळेल अशा पद्धतीची योजना त्या माध्यमातून आम्ही तयार करू आणि पाण्याची कधी टंचाई होणार नाही या गावांना, याचं आम्ही आता प्लॅनिंग भविष्य काळामध्ये करणार आहोत. या सगळ्या गोष्टी करताना शासनाचा निधी या सगळ्या गोष्टींसाठी उपलब्ध होणं गरजेचं आहे आणि ती तरतूद आपण भविष्य काळामध्ये निश्चित स्वरूपी करूया, अशा पद्धतीचा देखील शब्द मी तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. जिथं रोपवे आपल्याला करणं गरजेचं आहे त्याचा सुद्धा प्रस्ताव पर्यटन विभागाकडे आपण देणं गरजेचं आहे. आगाशिवाचा टेबल लँडच्या बाबतीमध्ये आपली चर्चा झाली, रोपवे तिथं करणं गरजेचं आहे, त्यांनी पर्यटन वाढू शकतं. त्याला फार मोठा पैसा देखील लागत नाही, त्याला काही फार एकदम 1000 कोटीचं बजेट लागत नाही. याला फक्त नियोजनबद्ध प्लॅनिंगची गरज आहे आणि परमिशनसाठी फॉरेस्ट विभागाच्या परमिशन्स असतील, नगर विकास विभागाच्या परमिशन्स असतील आणि टुरिझम मधून पैशाची तरतूद कशी करून घेता येईल याच्यासाठीचा प्रयत्न आपल्याला करणं गरजेचं आहे. आज आपण पर्यटन विभागाच्या माध्यमातून ट्रायल म्हणून रेठऱ्याला 1.5 कोटी रुपयाचा निधी घाटासाठी उपलब्ध केलेला आहे की त्या 1.5 कोटी मधनं घाटाचं सुशोभीकरण आपण हाती घेतोय. मागच्या कालावधीमध्ये आम्ही 50 लाख रुपये निधी उपलब्ध केला आणि नंतर आम्हाला लक्षात आलं की हे 50 लाखात भागत नाही, त्यामुळे आणखी निधी उपलब्ध आपण तिथं केला आणि 1.5 कोटी रुपयाचा निधी आपण आता तिथं उपलब्ध केलेला आहे आणि त्याच्यामधून आपण एक थोडीशी ट्रायल घेत आहोत की नदीकाठी जी गाव आहेत त्या गावाला जो घाट आहे त्या घाटाचं सुशोभीकरण आपल्याला कसं करता येईल, तिथं टुरिझम कसा आपल्याला प्रमोट करता येईल. आज आपल्या मलकापूर गावामध्ये किती सारे मंदिर आहेत, मला सांगा किती मंदिर आहेत भाऊ गावामध्ये? छोटी छोटी मंदिर आहेत. बिरोबा मंदिर आहे आपलं, सातत्यानं तिथं आपण मागणी करतोय. लक्ष्मी देवीचं मंदिर आहे, डोंगराई देवीचं मंदिर आहे, अशी छोटी छोटी मंदिर आहे. ह्या मंदिरांचा पुनर्विकास करण्यासाठीचा आराखडा हा आपण कधी केला का? तो आराखडा आपल्याला करणं गरजेचं आहे. हा आराखडा आपण केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की असंख्य लोकांचं पुण्य हे राज्यकर्त्यांना मिळेल. असंख्य लोक माता भगिनी सणावाराचे तिथे येतात आणि ज्यावेळेला त्यांना चांगली व्यवस्था मिळते त्यावेळेला ते चांगल्या प्रकारचा कृपा आशीर्वाद हे राज्य सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांना देतात. तर या सगळ्या नवीन संकल्पना आहे. शहराचं अर्बन प्लॅनिंग हा खूप मोठा विषय आहे. अर्बन प्लॅनिंग करणाऱ्या मोठ्या मोठ्या एजन्सीज आहेत. आपण कराडचा अर्बन प्लॅनिंग करण्यासाठी एक एजन्सीला इन्व्हाइट केलं. त्या एजन्सीनी एक 400 पानाचं पुस्तक तयार करायला घेतलंय. ते मी कराडकरांच्या समोर येणाऱ्या काळामध्ये मांडणार आहे की अर्बन प्लॅनिंग आपल्या शहराचं कसं केलं पाहिजे. इतकं नावलौकिक असणारं आपलं शहर आहे, पण आपल्या शहराला एलिव्हेटेड नेकलेस रोड करण्याचं फक्त स्वप्नच आपण आजपर्यंत बघितलं. पण आज या आमच्या कार्यकालामध्ये आम्ही तो प्रस्ताव शासन दरबारी सादर केला आणि त्याचा एस्टिमेट करण्याचे आदेश आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली पीडब्ल्यूडी खात्याला देण्यात आले की विटा रस्त्याला आपल्या हायवे पासून जोडणारा एलिव्हेटेड नेकलेस रोड जो कराडच्या हद्दीमधून जाईल किंवा कराडच्या नदीकाठाला लगत जाईल, आपल्या प्रीतीसंगम बागेपासून जाईल, अशा पद्धतीच्या नेकलेस रोडचं एस्टिमेट करण्याचे आदेश हे मागच्या कालावधीमध्ये करण्यात आले. आज कराड शहरामध्ये ट्रॅफिकचं कंजेशन आहे. मलकापूरमध्ये देखील मला असं वाटतं की हा रस्ता मागच्या कालावधीमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील असताना आपण पूर्ण करून घेतला. अशाच पद्धतीनं ट्रॅफिक डिकंजेशन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याचा सुद्धा प्लॅन आपल्याला भविष्य काळामध्ये करावा लागेल. आज आपण जर का बघितलं तर डीमार्टच्या परिसरामध्ये ट्रॅफिक जॅम मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला दिसतो, कारण आपल्या हायवेचं काम पूर्ण झालेलं नाही. भविष्य काळामध्ये काम ज्या वेळेला हायवेचं पूर्ण होईल
त्यावेळेला सर्व्हिस रोडच्या प्लॅनिंगची सुद्धा आपल्याला योजना करावी लागेल की सर्व्हिस रोडचं सुशोभीकरण, सर्व्हिस रोडच्या बाजूचे जे कॉरिडॉर्स आहेत त्याचं सुशोभीकरण करण्याचं सुद्धा आपल्याला प्लॅनिंग भविष्य काळामध्ये करावं लागेल. अनेक अशी गावं मतदारसंघामधली मी करायची योजलेली आहेत की गावामध्ये एक सुद्धा गल्ली, एक सुद्धा बोळ असं ठेवायचं नाही जिथं कॉन्क्रिटीकरण झालेलं नाही. मी ग्रामीण भागामध्ये योजना काढलेली आहे की जेवढे तुमचे पाणंद रस्ते आहेत तेवढे सगळे पाणंद रस्ते पूर्ण करून टाकायचे. मला सांगताना इथं तुम्हाला आनंद होतो की कासार शिंब्यासारखं गाव पाणंद रस्त्यासाठी 2,40,00,000 त्या गावाला दिलेत आणि सगळे पाणंद रस्ते पूर्ण करून टाकले. एकूण एक पाणंद रस्ता पूर्ण करून टाकलाय. आपल्याही गावामध्ये तुम्ही बघा, त्याचं प्लॅनिंग करा, मॅप घेऊन बसा, गावाचा विकास विस्तार कुठल्या बाजूने होतोय याचं नियोजन तुम्ही करा. आज ढेबेवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यावर आता आपला जो विस्तार होतोय इमर्सन पासून किंवा जिथपर्यंत तुमची हद्द आहे तिथं नवीन डेव्हलपमेंट होताना तुम्हाला दिसणार आहे. जिथं जिथं कोयनावसाद हद्दीपर्यंत जिथं जिथं मलकापूरकरांची जागा आहे किंवा मलकापूर नगर परिषदेच्या मालकीची जागा आहे तिथं तिथं रिडेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणावर होणार आहे. आणि हे डेव्हलपमेंट होत असताना रस्ते देखील तुम्हाला तिथं चांगले असणं गरजेचं आहे. कोयनावसाद मध्ये देखील मी तिथं अनेक लोकांना सांगत असतो की बिल्डिंग परमिशन देताना ग्रामपंचायतीने ट्रॅफिकची काय अवस्था होईल याचा विचार करून बिल्डिंगची परमिशन दिली पाहिजे. एखादी 10 मजल्याची इमारत तुम्ही बांधाल, 10 मजल्याच्या इमारतीमध्ये समजा 200 कुटुंब राहायला आले, त्यांची वाहनं जर का आली तर ती वाहनं जायला रस्ता आहे का याचा विचार आपण करणार आहोत की नाही, हा सुद्धा प्रश्न मला तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमच्या समोर हा प्रश्न ठेवायचा आहे. आणि त्यामुळं अनेक असंख्य माझ्या मनामध्ये कल्पना आहे, ज्या कल्पना आपल्याला मलकापूरमध्ये राबवायच्या आहेत. सगळ्यात महत्वाचा विषय जो या मलकापूरमध्ये राबवणं तुम्हाला गरजेचं आहे, सोलर ग्राम जशी योजना आहे तसं सोलर शहर आपल्याला मलकापूर करायचं. आणि हे सोलर शहर करत असताना, सोलर सिटी करत असताना प्रत्येक घराच्या वर सोलर पॅनल असले पाहिजेत, प्रत्येक बिल्डिंगच्या वर सोलर पॅनल असले पाहिजेत. आणि केंद्र सरकारची जी योजना आहे त्या योजनेमधनं सबसिडी एकूण एक माणसाला मिळवून देण्याच्या बाबतीमधला प्रयत्न तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी मिळवून करणं अत्यंत गरजेचं आहे. मला वाटतं की जे आपल्या गावामधलं सांडपाणी आहे त्या सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर ते सांडपाणी एवढं शुद्ध पाहिजे की त्या सांडपाण्याचा वापर हा गावामधल्या गार्डनिंगसाठी किंवा गावामधल्या ओपन स्पेसेसच्या डेव्हलपमेंटसाठी आपल्याला करायचा. आम्ही तर कृष्णा विश्वविद्यापीठामध्ये एक नवीन योजना केलेली आहे. त्या योजनेच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं आपण STP तयार केलेली आहे आणि त्या STPच्या माध्यमातून ज्या पाण्याची निर्मिती होते त्या निर्मितीमधून आपण सगळ्या गार्डनिंग साठी लागणाऱ्या पाण्याची तरतूद केलेली आहे. स्पेसेस डेव्हलपमेंट किंवा ओपन स्पेसेसला आपण पैसे उपलब्ध नगर उत्थान मधून किंवा नगर विकास विभागाच्या योजनेमधनं उपलब्ध करून आपण त्याची सुद्धा डेव्हलपमेंट करण्याच्या बाबतीमध्ये आपण विचार केला पाहिजे. कराड शहराला आपण नगर विकास विभागाच्या माध्यमातून स्पेस आहे त्याला 2.5 कोटी रुपये आता आपल्या या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून दिले. याचा देखील नोंद मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं निश्चित करू इच्छितो. या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तर तुमचा इंटरेस्ट कशात आहे हे मला 100% माहिती आहे. आणि त्यामुळं साहजिक आहे या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये येणार. नवीनला संधी मिळणार का जुन्याला संधी मिळणार. मग आम्ही इतके वर्ष तुमच्या बरोबर काम केलं, ज्या वेळेला तुमची एवढी हवा नव्हती त्यावेळेला आम्ही सगळी ओझी तुमची उचलली आणि आज तुमची हवा झाल्यानंतर तुम्ही दुसरंच काहीतरी करताय अशी समस्या, अशी शंका या असंख्य लोकांच्या मनामध्ये उपस्थित होते. बरेच वेळेला राजकारणामध्ये काम करताना पुढं मागं सरकारची तयारी ही कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे. त्यावेळेला मी आदरणीय मनोहर भाऊंना मुख्यमंत्री साहेबांपर्यंत भेटायला घेऊन गेलो त्यावेळेला त्यांनी तिथली परिस्थिती बघितली की मुख्यमंत्री महोदयांच्या केबिन मध्ये 80 आमदार होते, 80 आमदार होते आणि एक भाऊ होते, असे 81 लोक त्या केबिन मध्ये होते. आणि शिवेंद्र बाबा आणि मी सुद्धा काही वेळा आम्ही थांबावं आम्हाला लागलं आणि थोडी गर्दी कमी झाल्यानंतर व्यवस्थित आमची भेट तिथं झाली. त्यामुळे आज काम करत असताना प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वतः मनामध्ये हा विचार केला पाहिजे की ज्या वेळेला आपली संघटना मजबूत होत असते, ज्या वेळेला आपली पार्टी मजबूत होत असते, ज्या वेळेला आपल्याला चांगलं काहीतरी जीवनामध्ये साध्य करायचं त्यावेळेला थोडं पुढं मागं सरकायची सोय
ही आपण स्वतःसाठी करून ठेवली पाहिजे, किंवा थोडं पुढं मागं सरकायची मानसिकता आपण केली पाहिजे. सगळ्या गोष्टी पूर्वी होत्या तशाच आता होतील अशी अपेक्षा करणं आज इष्ट होणार नाही. ज्या वेळेला आपण कमी संख्येने असतो, उदाहरणार्थ आपण नेहमी गाडीचं उदाहरण देतो की गाडीमध्ये 4च लोक असतात, त्यावेळेला छोट्या गाडीने सुद्धा आपलं पुरे होतं. ज्या वेळेला लोक वाढतात त्यावेळेला आपण थोडी मोठी गाडी घेतो, ज्यावेळेला त्याच्यापेक्षा लोक वाढतात त्यावेळेला मिनी बस घेतो, ज्यावेळेला त्याच्यापेक्षा लोक वाढतात त्यावेळेला आपण मोठी बस घेतो, ज्यावेळेला बसच्या टपावर माणसं बसतात त्यावेळेला रेल्वे करतो, रेल्वे मोठी झाल्यावर त्याला डबे वाढवतो. आता अशी परिस्थिती आहे की डबे वाढवायची पूर्ण अधिकार पक्षाने मला दिलेले, आणि त्यामुळे पाहिजे तेवढे आपण डबे वाढवू, डब्यामध्ये व्यवस्थित तुम्हाला बसवतो, तुम्ही त्याची काळजी करू नका, तुम्ही मनामध्ये शंका आणू नका की डबे वाढवतोय, 4 डबे 5 करू, 6 करू, 7 करू, जागा कमी पडणार नाही. तुमच्या मान सन्मानाला कुठं धक्का पोहोचणार नाही याची जबाबदारी माझी राहील. फक्त तुमच्या मनामध्ये जर का चुकीच्या शंका यायला लागल्या सारख्या, उदाहरणार्थ एखादा ग्लास आहे, ग्लासमध्ये पाणी आहे, मग पाणी निम्मा ग्लास भरलेला आहे का निम्मा मोकळा आहे, हा बघण्याचा दृष्टिकोन हा ज्याचा त्याचा असतो. त्यामुळे दृष्टिकोन देखील आपण अत्यंत चांगला ठेवणं गरजेचं आहे. बरेच वेळेला नवीन माणूस बरोबर दिसला की काही जुन्या लोकांना असं वाटू शकतं की आता असं कसं काय झालं, आम्हीच होतो आजपर्यंत आणि आता नवीन माणूस दिसायला लागलेला आहे. नवीन माणसांच्या मनामध्ये शंका येते की सारखं बाबा कानात जुन्या माणसाच्या बोलतात, आपल्याविषयी तर बोलत नाहीत ना, असं नवीन माणसाला वाटू शकतं. अजिबात काळजी करू नका. कानामध्ये शक्यतो एकमेकाविषयी मी काही सांगत नाही, सांगायचं असेल तर समोरासमोर सांगतो. आपल्याला लांबचा पल्ला गाठायचा, राजकारणामध्ये समाजकारणामध्ये येणारे 25 वर्ष आपल्याला काम करायचं. एखाद्या कार्यकर्त्याला मी जर का खोटं बोललो तर तो ते लक्षात ठेवेल आणि आज नाही पण 5 वर्षानंतर काढेल, 10 वर्षानंतर काढेल. आपल्याला ते होऊ द्यायचं नाही. एखादी गोष्ट शक्य नसेल तर प्रामाणिकपणे मी तुम्हाला सांगितली ही गोष्ट आज शक्य नाही, पण एक ना एक दिवस आपण ती गोष्ट शक्य करू. योग्य वेळेला योग्य मार्गाने योग्य लोकांना योग्य संधी ही मिळत असते. आपण नेहमी सहनशील होण्याच्या बाबतीमधला सल्ला हा कार्यकर्त्यांचा ऐकला पाहिजे, नेत्यांचा ऐकला पाहिजे. आदरणीय अटल बिहारी वाजपेयींनी ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला 2च खासदार निवडून आले होते. 1980 साली ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीचे 2 खासदार निवडून आले होते त्यावेळेला त्यांना हिनवायचे हम दो हमारे दो. आपल्यामधनं निघून गेले त्यावेळेला अटलजींच्या अंत्ययात्रेला 14 मुख्यमंत्री अटलजींच्या बाजूने चालत होते आणि ह्याला यश म्हणतात की तो विचार त्यांनी त्यावेळेस पेरला आणि तो पेरल्यानंतर मग अनेक वर्षानंतर ज्या वेळेला अटलजींनी निरोप घेतला या पृथ्वीचा त्यावेळेला 14 मुख्यमंत्री आजूबाजूला चालत होते. आणि हे खरं संघटनेचं यश आहे, विचाराचं यश आहे. अंधेरा हटेगा कमल खिलेगा त्या काळामध्ये त्यांनी म्हटलं आणि चिखलामध्येच कमल उगवतं हे सुद्धा त्या काळामध्ये असंख्य भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी सांगितलं. आणि त्यामुळे याच्यामधून आपल्याला एकच गोष्टीचा बोध घेतला पाहिजे की सारखा स्वार्थ साधून देखील आपल्याला चालणार नाही. थोडं पुढं मागं सरकून आपण राहिलो तर चांगल्या प्रकारे आपल्याला बांधणी करता येईल. बरेच वेळेला निवडणुकीमध्ये रागाच्या पोटी आपण एखादा पाऊल उचलतो आणि ते पाऊल उचलल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की हे पाऊल आपण चुकीचं उचललंय. पण ज्या वेळेला लक्षात येतं की पाऊल चुकीचं उचललंय तोपर्यंत वेळ निघून गेली. त्यामुळे पाऊल उचलण्याच्या आधी 10 वेळा आपण विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. बरेच वेळेला माझ्या देखील जीवनामध्ये असे प्रसंग आले की त्या प्रसंगाच्या निमित्तानं मला वाटायचं की आपण हे उचललं असतं पाऊल तर योग्य झालं असतं, कदाचित हे पाऊल उचललं असतं तर आपण यशस्वी झालो असतो. पण योग्य गोष्टीला योग्य वेळ येणं गरजेचं असतं. तशी योग्य वेळ आल्यानंतर योग्य गोष्टी घडत असतात. हे देखील मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो. मला बरेच वेळेला वाटतं की कार्यकर्त्याची सुद्धा अडचण असते. कार्यकर्ते कष्ट करत असतात, काम करत असतात. मला आठवतंय की विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी राजू आबांचा प्रवेश आम्ही मुंबईमध्ये घेतला आणि मोठा दणदणीत प्रवेश राजू आबांचा तिथं झाला. तदनंतर त्यांनी कामाच्या जोरावर मंडल अध्यक्ष म्हणून देखील तुमची बढती झाली. मंडल अध्यक्ष म्हणून देखील तुम्ही अत्यंत चांगल्या प्रकारे काम केलं. आणि ज्या वेळेला असं वेळ निर्माण आली किंवा असा प्रसंग निर्माण आला की आता आणखीन आपल्याकडे काही मोठे नेते मंडळी जुडणार आहे, आता भाऊ आपलं देखील विचार बदललेले आहेत आणि आपण देखील भारतीय जनता पार्टी बरोबर येणार आहात, त्यावेळेला काही वेळेला असंही मला वाटतं की
आम्हाला काही वाटलं असेल कदाचित, मनामध्ये बोलले नाहीत कधी मला, पण काही मनामध्ये आला असेल आबाच्या. पण तुम्ही मान्य केलं पाहिजे सगळ्यांनी, कार्यकर्त्यांनी. आदरणीय पत्रकार बांधवांना मी राज की बात सांगतो की आम्ही ह्यांना सगळ्यांना समजवतो, आणि समजवल्यामुळे बघा सगळ्यांना व्यवस्थित आम्ही बसवलं. कुठंही घरामध्ये भांड्याला भांड लागणार नाही याच्यासाठी आम्ही इन्सुलेशन केलं, आणि त्यामुळे एकमेकाशी कुठं वादविवाद होणार नाही याच्यासाठीचा प्रयत्न मी केला. त्यांना पण घेऊन बसलो, त्यांना देखील समजून सांगितलं. बरेच वेळेला राजकारणामध्ये अशा गोष्टी होतात की काल आपण निवडणूक एकमेकाच्या विरोधात लढवली, आज लगेच आपण एकत्र व्हायचं, तर कसं एकत्र व्हायचं? कार्यकर्ते आपले ऐकणार का? ज्या वेळेला तुम्ही कार्यकर्त्याला समजून सांगाल त्यावेळेला तो कार्यकर्ता ऐकेल. कार्यकर्त्याला ज्या वेळेला तुम्ही समजून सांगाल की अरे आपल्या गावासाठी आपल्याला करायचंय, आपल्या नेत्यासाठी आपल्याला करायचंय, आपल्या पार्टीसाठी आपल्याला करायचंय, भविष्यकाळात हा फायदा होणार आहे आपल्या गावाचा, की समजूत आपण काढाल त्यावेळेला या गोष्टी बदलतील. आणि समजूत काढणं कठीण काम आहे, मला माहित आहे की समजूत काढणं किती कठीण आहे. आता या 133 मध्ये किती घाम माझा निघणार आहे यांना समजवता हे माझं मला माहित आहे. आणि त्यामुळं आपण एक नवीन सिस्टीम आता इथं राबवत आहोत की दिवसा लोक भेटायची, रात्री 10 पासून 12 पर्यंत फोन घ्यायचे, आणि 12 पासून 4 पर्यंत वेलकम. कोणीही फोन करा, कारण ते सिरियसली घ्यायचं नसतं. सकाळी तो पण विसरलेला असतो ना, आपण पण विसरून जातो. त्यामुळे रात्री जास्त 10 नंतर येणारे फोन मी फार सिरियसली घेत नाही. आणि त्यावेळेला मनामधल्या लोक गोष्टी सांगत असतात, जुन्या गोष्टी सांगत असतात. मला हे माहित आहे की काहीच नव्हतं या गावामध्ये त्यावेळेला, अनेक लोक होते. आमचे कुठे आहेत बाळासाहेब गाडगे पहिल्यांदा माझ्याकडे आले, त्यांनी मला सांगितलं की गावात आपल्याला सुरुवात करायची, त्यांच्या माध्यमातून त्यावेळेला 2007-08 या वेळेला आपण सुरुवात थोडी केली. आणि त्यावेळेला कार्यकर्त्यांना नौखं होतं सगळं, आणि तेव्हापासून आजपर्यंत बराच आपला प्रवास झालाय. पण शेवटी एक गोष्ट देखील लक्षात घेतली पाहिजे की आपण 2008ला वागत होतो तसं 25 साली वागायला लागलो तर नाही ना चालणार. आपण सत्तेमध्ये नसताना जसं वागत होतो तसं सत्तेमध्ये आल्यानंतर वागून नाही चालणार. सत्तेमध्ये नसताना आपण ज्या आक्रमकतेने वागत होतो, सत्तेमध्ये आल्यावर ती आक्रमकता आपल्या गावच्या भल्यासाठी आपण वापरली पाहिजे. हा दृष्टिकोन तुम्ही ठेवणं गरजेचं आहे. हेच मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं हेच विचार तुमच्या समोर ठेवण्यासाठी मी इथं आलेलो आहे. बरेच वेळेला मला देखील या गोष्टीची जाणीव आहे की अनेक लोकांचा याच्यामध्ये निवडणुकीच्या निमित्तानं जी इच्छुक मंडळी आहेत विशेषतः त्या लोकांचा याच्यामध्ये कधी कधी निराशा देखील होण्याची शक्यता असते. आज या निवडणुकीच्या कडे पाहत असताना नवीन मलकापूरच्या निर्मितीसाठी असणारी ही निवडणूक आहे, आणि नवा मलकापूर निर्मितीसाठी असणाऱ्या निवडणुकीला कुठंही चुकीची नजर त्या निवडणुकीकडे पडू नये कोणाची, याची काळजी तुम्ही आणि आम्ही घेणं गरजेचं आहे. कारण शेवटी भविष्याचा ज्या वेळेला पायंडा आपण पाडत असतो, भविष्यासाठीचा पाया आपण ज्या वेळेला रचत असतो, तर पाया हा भक्कमच असला पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्ही आम्ही सगळे एकत्र मिळून मलकापूरच्या नवनिर्मितीसाठी आपण सगळ्यांनी एक व्हावं, एवढीच विनंती तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं करून येणाऱ्या 2 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या चिन्हावर असणारे सगळे 22 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मोठ्या मताधिक्यानं तुम्ही निवडून द्यायचा आहे, एवढं सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी बाबांसाठी. आदरणीय बाबा आपल्या कार्यकर्तृत्वाची पोचपावती आमच्या मलकापूर वासियांना दिली.